आई मातेचा मंडळी, मी करुणा बंद्रे पुन्हा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आम्ही चाललोय श्री हाजी मलंगगड। तर चला तुम्हाला पण नेते श्री हाजी मलंगगड। तर आमच्या इथून ठाण्यातून श्री आनंद दिघे साहेब हेही मलंगगडला जायचे, तेव्हा ते सगळेही मुलांना घेऊन जायचे दर वर्षातून एकदा तरी, आणि ते स्वतःही जायचे दर्शनाला। तर आता तेव्हा जेव्हा ते जायचे तेव्हा बोलायचे चलो हाजी मलंगगड, तर चलो आप भी हमारे साथ मलंगगड। तर आता आम्ही MIDC रोडने आलो आहोत, मुंब्रा मार्ग नाही गेलो। तर बघू आता हे मला कसे घेऊन जात आहेत। तर आता आम्ही गौरी मंदिराजवळ पोचलो आहोत। आता बघूया, हळूहळू प्रवास तुम्हाला मी दाखवेलच। तर चला मग प्रवासाला सुरुवात करूया। तर मलंगगडला जाताना तुम्ही ट्रेननी पण प्रवास करू शकता। ट्रेनने आमच्या इथून कळव्यातून 20 रुपये तिकीट आहे कल्याणचं, आणि जर तुम्हाला बसने जायचं झालं तर बसने पण कल्याणला जाऊ शकता, पण ट्रेन सोयीस्कर पडते। स्टेशनला डावीकडेच डेपो आहे। डेपोपासून तुम्हाला बस पण आहेत आणि रिक्षा पण अवेलेबल आहेत, तर तुम्ही दोन्ही ह्याच्याने जाऊ शकता, सोयीस्कर आहे। आता आम्ही श्रीफाटा क्रॉस केला आहे। श्रीफाट्याच्या पुढे आहोत। लागते एवढं कमीच आहे। शिव कैलाशों के वासी कल्याण रोडला म्हणजे पण सांगू शकत नाही, बघूया हळूहळू आपला प्रवास कसा होतो। शंकर संकट हरना, शंकर संकट हरना, शिव कैलाशों के वासी, धौलीधारों के राजा, शंकर संकट हर। आता आपण हाजी मलंगगड फाट्यावरनं आतमध्ये आलो आहोत। तर इथून कमीत कमी अर्धा पाऊणच जाईल आपल्याला तिथे जायला। पोचल्यावर बघूया। कैलाशों का अंत न पाया, तेरे कैलाशों का अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया, ओ भोले बाबा अंत बेअंत तेरी माया। मंडळी, आता आम्ही गाडी पार्किंग केली। आता मलंगगडच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो आहोत। आता पहिलं आम्ही शंकर मंदिर करतो नेहमी इकडून, आता आपण इथून पुढे जाणार आहोत आणि मग शंकर मंदिरात पाय पडल्यानंतर मलंगगडची चालू करणार आहोत चालायला। तर दरवेळेस आम्ही आलो का पहिले शंकर मंदिर करतो। चला पहिले आपण शंकर मंदिराचं दर्शन घेऊया, मग पुढे चालायला चालू करूया। संकट शंकर संकट हरना।
मंडळी आत्ताच आम्ही खाली विचारलं आहे, तर रोपवेचं काम अजून काही चालू झालं नाही आहे, थोडं काम बाकी आहे. रोपवेचं स्टेशन, त्या स्टेशनचं काम बाकी आहे, तरी अजून 7-8 महिने जातील. रोपवेला तर ती पालखीमध्ये पण घेऊन जातात इकडून खालतून, जसा माणूस असेल त्याप्रमाणे रेट असतो. तर तुम्ही पायथ्याशी विचारपूस करू शकता की इथून पालखी कुठून नेली जाते, खांद्यावरतीही नेतात. तर इथे काही मंडळी पिकनिकसाठी येतात, तर काही लोक देवदर्शनासाठीही येतात. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही, तिथे बऱ्याच पब्लिक बसला आहे जेवणाला वगैरे. तर इथे पिकनिक म्हणून पण एक स्पॉट समजला जातो. एक मलंगडला येता आपण थोडंफार फिरणं पण होतं. इथे मुंबईसारखी दगदग नाही आहे. आपल्या इथे मुंबईला 20-25 माळ्याच्या जास्त माळ्याच्या बिल्डिंग बघितल्या जातात. इथे छोटी बैठकी घरं आहेत की सुंदर शांतता वाटते. हा जो तुम्ही ब्रिज बघताय, हा आम्ही आधी यायचो तेव्हा हा ब्रिज नव्हता. तर तुम्हाला दाखवते कसं होतं ते. पूर्ण असं असायचं. मग ह्या कट्ट्यावरनं आम्ही रस्ता क्रॉस करायचो. ही जी कॉर्नर दिसते तुम्हाला, त्या कॉर्नरवरनं आम्ही त्या पलीकडे जायचो. असं होतं पहिला इथे. आता हे जे वरतून सगळं पाणी उतरतं पावसाळी, ते इथपर्यंत सगळं नाल्याला जातं. तर आता ह्यावेळेस मी बोलली होती की हां बिना चपलेचं मलंगड करणार आहे म्हणून. म्हणजे पाय दिसतात की नाही मलाच नाही माहिती. टिंग टिंग. हां, बिना चपलेचं मलंगड करणार होती म्हणून मी बोलली होती. त्याप्रमाणे आता मी बिना चपलेचे चालत चालली आहे. मी हां, ते नाही. तर थांबा. तुला तेवढंच. मलंगड चालू केलं चालायला की इथे 5-5 रुपये तिकीट आहे. तुम्हाला दाखवलंय मी. गाडोवरतून आलेत धावत. हा आमचा गाडो चाललाय चालत. आणि आमच्या गाडविनीच्याच खांद्यावर वजन आहे. हा, त्याच्यामुळे गाडव कोणते तुम्ही लक्षात घ्या. आमचा गाडव बिना ओझ्याचा येताना ओझं घेऊन उतरणार आहे. तो ओझा बोजा काय नाही. ओझा काय नाही. बोजेवाली फक्त मला बनवतात. तर पुरी तर पुरी तशा बघा. आणि हे तर हे तसे.
तर मलंगड चढताना कमीत कमी 3-3.5 तास लागतात हळूहळू स्टॉप घेत घेत चढायला. आता बऱ्याच सोयी केल्यात. पहिले ह्या ज्या अशा पायऱ्या नव्हत्या, सपाट रस्ता होता. आता काही 2 ते 3 वर्षापूर्वी पण आम्ही आली होती मुलांना घेऊन, तेव्हा पण थोड्याशा पायऱ्या होत्या. सलाम असावा तो ह्या लोकांना की ओझे वरतीवर नेतात पण आणि खाली ओझं घेऊन पण येतात खरंच. आणि आपल्याला एक बॅग घेऊन चढता येत नाही. हे असेच चालत राहिले हळूहळू तर 3.5 तासाचे होतील आपल्याला चढायला. बाय बरी आस ना. हे साईड रॅली बघताय तुम्ही, हे आम्ही यायचो तेव्हा नव्हते. आता त्याचीही कामं केली आहे तिकडे मलंगडवर. म्हणजे वयस्कर लोक किंवा आमच्यासारखी पण लोक थकतात चढता चढता. धरत हळूहळू मदत होते चढायला आपल्याला. आणि ते जागोजागी खाण्यापिण्याची सोय आहे. टेन्शन घेऊ नका मलंगड चढताना, हळूहळू चढा आरामशीर. आंबट चिंबट गोष्टी खात खात जायचं असतं, चिंच वगैरे की ज्याच्याने दम लागत नाही आपल्याला. अशा गोष्टी घेत जावायचं वरती चालत चालत. चलो हा जो तुम्हाला रोड दिसतोय, ह्या रोडवरनं आपण जे पायथ्याशी दाखवलं होतं तिथून स्टार्ट होतो रोड. तर इथे येऊन थांबणार तुमच्या गाड्या. मग इथून रोपवेचं स्टेशन चालू होणार त्या वरच्या साईडला. आता काम चालूच आहे. ही जी तुम्ही रोपवे बघत आहात त्याचे काम करण्यासाठी फक्त सध्या यूज होतोय. म्हणजे सामान वरती नेण्यासाठी जे रोपवेसाठी लागणारे सिमेंट गोण्या दगडी वगैरे आहेत ते घेऊन जाण्यासाठी वापरला जात आहे. तर या पद्धतीने हळूहळू ट्रेन चालू होते. काम चालू असल्यामुळे थोडं हळूहळू होणार आहे, बघू शकता. तेरे दरबार में दिल थाम के वो आता है जिसको तू चाहे है नबी तू बुलाता है. तेरे दर पर सर झुकाए मैं भी. तर तुम्ही बघितलं आम्ही या पहिल्या स्टॉपला थांबतो. आता पुढे आम्ही चालत चाललो आहे. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरली की शंकराच्या मंदिरात जेव्हापासून मी दर्शन घेतलं तेव्हा मला एक तर मोगऱ्याचा नाही तर चाफ्याचा वास येतोय. कुठला येतो मला समजत नाही, पण आहे सुगंध आहे. आता छोटे छोटे झाडांची फुलं दिसली का मी तोडून बघते त्याचा वास आहे का तर नाही. तर निश्चय सांगतात कुठल्याही झाडांना हात लावत जाऊ नको. कुठले झाड विषारी असतील काय असतील सांगू शकते का, पण मला खूप सुगंध दळवळतो येतो नाकात का माहिती नाही. तर बघूया कितपर्यंत हा सुगंध साथ देतो. तो पाचपीर पण करायचे आज होतं का उद्या होतं पाचपीर ते पण बघूया. तर बोलत बोलत पहिल्या सलामीला पोचू आपण. 15 ते 20 मिनटं लागतील मिस्टर सांगतात, बघू. तर चलो पहिल्या सलामी पे मिळते. तर मंडळी आता आपण पहिल्या सलामीला पोचलो आहोत. तर आपण दर्शन घेऊया. आता आपण दर्शन करून झालंय. पहिली सलामी ही बख्तावशा बाबाची येते. आता आपण दुसऱ्या सलामीला चाललोय. आता कमीत कमी किती वेळ लागेल काय माहिती. किती वेळ लागेल बिंट्या.
25-20 मिनटं लागतील दुसऱ्या सलामीला जाता आता. बघूया. चलो. हे तुम्हाला दाखवलं नवदुर्गा मंदिर आहे. आम्हाला आज पोचायला उशीर झाल्यावरती त्याच्यामुळे ते बंद आहे, तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे चाललो आहे. तर चला सलामीला पोचू आपण. चलो मिलते आगे. खोजते तुझको देखा, कैसे क्या याद भी हो गया हूँ. खोजते तुझको देखा, कैसे क्या याद भी हो गया हूँ. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं स्टेशनचं काम चालू आहे रोपवेच्या, तर तुम्हाला दाखवले माझ्या मागे रोपवेचं काम चालूच आहे. आता फास्ट चालू आहे. तर आता आपण मलंगडच्या पायथ्याशी आलो. जे सेकंड सलामीला आता आपण पोचू. चला. दिल को दिलासा आया हूँ दूर से मैं होके रुहासा. दिल को दिलासा आया हूँ दूर से मैं होके रुहासा. कर दे करम नबी मुझ पे भी जरा सा. जब तलक तू बना देना दिल की दर्द तेरे न जाए सवाली. भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. जानता है ना तू क्या है दिल में मेरे, बिन सुने गिन रहा है न तू धड़कने. जानता है ना तू क्या है दिल में मेरे, बिन सुने गिन रहा है न तू धड़कने. आह निकली है तो चांद तक जाएगी, तेरे तारों से मेरी दुआ आएगी. आह निकली है तो चांद तक जाएगी, तेरे तारों से मेरी दुआ आएगी. ऐ नबी हाँ कभी तो सुबह आएगी, जब तलक तू सुनेगा न दिल की दर से तेरे न जाए सवाली. भर तो झोली मेरी सरकारे मदीना, लौट कर मैं न जाऊंगा खाली. दम अली अली 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 दम अली अली दम अली अली दम अली 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 दम अली अली दम अली अली दम अली 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 दम अली अली दम अली अली दम अली दम अली अली दम अली अली दम अली अली दम अली दम अली अली दम अली अली दम अली अली दम अली दम अली अली दम अली अली दम अली अली दम अली दम अली अली दम अली आम्ही पाचपीर पण आजच करणार होतो, पण आम्ही आज केला नाही आहे. कारण की जेव्हापासून दुसऱ्या सलामीला पोचलो 2 वाजता तेव्हापासून पाऊस पण बराच चालू आहे. तुम्ही बघितलं पण असा.
आणि इथे नगारा चालू झाला का पाचपिरीचं दर्शन बंद होतं. त्याच्यामुळे आम्ही आज न करता पाचपीर उद्या करणार आहोत. तर ते तुम्हाला उद्या दाखवेन. आज रात्री आम्ही इथेच थांबणार आहोत. आपण थांबूया इथे रात्री. नमस्ते मंडळी, शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना. आज माझा दुसरा दिवस आहे मलंगगडावरती. तर तुम्हाला मी जे आता व्हिडिओ झूम करून दाखवला तिथे मला मी डोंगर झूम करून दाखवला. तिथे काय आहे ते हे सांगतील तुम्हाला. तिथे काय आहे ते मी काय सांगणार, कारण की तिथे फक्त दादी अम्माचा दर्गा आहे आणि तिथे जायला कमीत कमी 3 दिवस कंटिन्यू लागतात. लोक वस्ती पण करतात रस्त्यामध्ये, टेंट वगैरे घेऊन जातात. तुम्ही क्लाइम्बिंग वगैरे पण करू शकतात, असे सुळके आहेत तिथे. त्यामुळे तुम्ही इथे चांगल्या प्रकारे येऊन मजा करू शकता पावसाळ्याच्या दिवसात. तर तुम्ही इथे नक्की या. पावसाळ्याच्या दिवसात येऊन मजा करा, पण सांभाळून, कारण की डोंगरावरनं कधी दगड कोसळण्याची भीती असते. त्याच्यामुळे सहसा तरी पावसाळ्यात कमी या, पण इतर दिवशी तुम्ही येऊन त्याच्यासाठी तुम्ही ना क्लाइम्बिंग क्रूज बरोबर आलात तर एकदम बेस्ट आहे. कारण की त्यांच्याकडे प्रशस्त सगळं सामुग्री असते, रशी असते, रोप असतो, आर्नियर असतो. त्याच्यामुळे गड सर करण्यासाठी सोपं जातं, सरळ सांगायची गोष्ट. म्हणून तुम्ही अशा क्रू बरोबर या की जेणेकरून हे ट्रॅकिंग वगैरे करत असणार, काही ऍडव्हेंचर करत असणार, अशा लोकांबरोबर या. आपल्याला दादी अम्माच्या इथे जर जायचं झालं तर 1 नाही 2 डोंगर पार करून जायचं असतं. त्याच्यामुळे ते सांगतात की ट्रेकिंगवाल्यांना रस्तेही माहीत असतात, वरतून त्यांच्याकडे सगळ्या सोयी व्यवस्थित असतात. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत यावं असं आमचं मत आहे. तर चलो आगे देखते. हा रस्ता पाचपीरला जातो. तर लहान मुलांना तुम्ही घेऊन येत असाल तर सांभाळून घेऊन या. पाण्या पावसाचा असो किंवा इतर दिवशी असो तुम्ही येत असाल तर सांभाळून घेऊन या. इथे रॅली आहेत साईडला पकडायला, तर रॅलीला पकडूनच उतरावे असं माझं नम्र विनंती आहे. आणि लहान मुलांना घेऊन येत असाल, वयस्कर लोकांना घेऊन येत असाल तरी पण सांभाळून या. मौज मजा मस्ती करायलाही मुलं ग्रुपनी येतात, तर सांभाळून करा. कारण की इकडच्या पायऱ्या उतरण खूप डेंजर आहे असं समजून चला. कारण की पूर्वी हेही नव्हतं, धरायला वगैरे काही सोयी नव्हत्या. तेव्हा तर डोंगराच्या किनारी लोक धरून धरून चालायचे असं होतं. तर त्याच्यामुळे तुम्ही मलंगगड करत असाल, पाचपीर करत असाल तर खूप सांभाळून करा. आपल्यावर आम्ही पोचलो आहोत. ते ठिकाण असं आहे की डोंगराच्या वरच्या भागाला आपला जो कॉईन असतो 1चा 2चा कॉईन तो चिटकवला जातो. तो चिटकला तर तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते असं बोललं जातं. त्याच्यामुळे बघूया आपला कॉईन चिटकतो की नाही चिटकतो. तर चला आपण पुढे जाऊया. आपण कॉर्नर बघतोय ना, कॉर्नरवर पण ठेवले जातात, चिटकवले जातात कॉईन्स. तर बघूया पण या पद्धतीने बघा. काही काहींचे कॉईन चिपकले जातात, निघत पण नाही, तर काही काहींचे निघतात पण. तर आपला कॉईन आपण बघूया. कुठे गेला, गेला.
आपला कॉइन आपण बघूया, ट्राय करूया. माझा कॉइन चिटकला. तो बघाल तर पायथा आहे, म्हणजे तिथून आपण सुरुवात केलेली चालायला. तर त्याप्रमाणे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न तर करते की आपण गड कसा चढलो. या इकडून व्यवस्थित दिसतंय, तर आपण प्रयत्न करूया. आता जे तुम्हाला ऑरेंज कलरचं दिसतंय ते आपण रॅलीचं स्टेशन, तुम्हाला मी जे दाखवलेलं ते स्टेशन आहे. त्याच्यानंतर पण पुढे आपण बरंच चालत आलोय. बसून 1 ते 1.5 तास आपण पुढे चालत आलो तर मेन दर्ग्याला पोचतो. तर बघितलं तुम्ही केवढं आपल्याला चालायला लागतं ते खालपासून ते वरपर्यंत. असा आपला प्रवास असतो 3 ते 3.5 तासाचा मिनिमम 3 ते 3.5 तास. तुम्ही येऊन बघा, खूप शांतता भेटते इकडे. तर आज मला पहिल्यांदा इतके वेळा मी आली असेल मलंगड करायला, कधीच माझा कॉइन चिटकला नव्हता. एवढ्या पहिल्यांदा माझा कॉइन चिटकला आहे मलंगडवरती. खूप 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 आनंद होतोय, सांगू नाही शकत मला किती आनंद झालाय. मिस्टर सांगतात काहीतरी चांगलं माग, व्यवस्थित असं होईल पूर्ण असं माग. बघूया तर घेणं आपलं. मंडळींनी खरंच असं निवांत ठिकाणी नक्की यावं असं माझं मत आहे. आता मुंबईतल्याच माणसाने नाही तर जेवढाही पुरुष माणूस असतो जो आपल्या दगदगीतून सगळं करत असतो, त्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढून मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी तरी एकांतात असं निवांत ठिकाणी फिरणं खूप गरजेचं आहे. महिन्यातून एकदाच नाही तर 6 महिन्यातून एकदा, जसा तुम्हाला वेळ भेटेल त्याप्रमाणे या. पण खरंच स्वतःसाठी जगायला शिका. आपण पुढे 5 चालू करूया चालायला. म्हणून सावधान सावधान. ज्या पण नीती नियमाप्रमाणेच चालावं माणसाने. चांगली जागा दिसली म्हणून उड्या नाही माराव्याने, पाय नाही घसरून घ्यावे. ट्रॅकरचं सगळ्यात पहिलं महत्व, आपला समतोल आपण सांभाळा, आपला भार आपण सांभाळा. त्याच्यासाठी बुट चांगली घालावी ट्रॅकिंगला. आणि त्याच्यात पहिला म्हणजे फिट राहावं. नेहमी जरी तुम्ही ट्रॅकिंगला नसाल जात नेहमी, आणि जर तुम्ही घरीच आहात, शाळा करत आहात, कॉलेज करत आहात, कोण कामाला जात असेल तर त्यांनी दिवसांमध्ये 45 मिनिटं तरी अंगाचा हालचालीचा वर्कआउट करावा, जेणेकरून तुमच्या पूर्ण अंगाची 45 मिनिटं तरी हालचाल होईल असा वर्कआउट तुम्ही करावा दिवसांमध्ये. हेल्दी लाईफ, सेफ लाईफ. म्हणजे नेहमी माणसाने हेल्दी राहावं, चांगलं खावं, चांगलं नियमांचं पालन करावं, नियमांचं पालन करावं. दिले पायवाट असेल तिथूनच चालावं. मजा मस्तीमुळे असं किनारीला जाऊन उड्या मारू नये. किनारीला जाऊन उड्या मारू नका हो मंडळी, असं हे सांगतात. मी पण तुम्हाला तेच सजेस्ट करते की पायवाट आहे
व्यवस्थित जागा आहे चालायला, तिथून चाला. कॉर्नरने चालतो तसं करू नका. मात्र तुम्ही पूर्ण सुख घ्या. निसर्ग हा सुख देण्यासाठी आणि आपण ते घेत नाही. एवढंच आपलं एक छोटीशी आपली चूक होते उभ्या आयुष्यात. आपण आपलं लाईफ एवढं कामामध्ये व्यस्त ठेवलंय, सर्व गोष्टीमध्ये. मुलांचा सांभाळ करा, कामं करा, कमवा, स्वतःची प्रतिष्ठा ठेवा जगासमोर. या गोष्टीमध्ये एवढं आपण व्याकुळ झालोय की आपल्याला निसर्गामध्ये फिरण्याचा आस्वाद आपण कधी घेणार. म्हणून तो मी सांगतो, वर्षातनं 2दा तरी, 6 महिन्यातनं एकदा ट्रॅव्हल करत जा. आणि वर्षातनं नाही भेटलं तर 2दा तरी ट्रॅव्हल करत जा. पण ट्रॅव्हल करणं फार महत्वाचं आहे हेल्दी लाईफसाठी. एकदा सांगता वर्षातून 2दा, म्हणजे तेच झालं ना, 6 महिन्यातून एकदा. असं निवांत ठिकाणी, शांत ठिकाणी जावं. तसे लहान लहान मुलांना घेऊनही इथे मलंगडला येतात लोक. इथेच नाही, सगळीकडेच लहान मुलांना घेऊन असतात फॅमिली. फॅमिलीला सोडून जात नाही. फक्त आम्ही दोघं असे आहोत की आता मुलं मोठी झाली आहेत, त्याच्यामुळे आम्ही मुलांना घेऊन फिरू शकत नाही. बाईकवरती फक्त 2च माणसं बसू शकतात, त्याच्यामुळे आम्ही बाईकवरच फिरत असतो. म्हणून आम्ही दोघंच फिरतो. ट्रॅकिंग करतात म्हणून आपण ट्रॅकिंग करायला जावं असं नाही. त्या गोष्टीचा आनंद तुम्हाला मनापासून भेटला पाहिजे. तुम्ही त्याच्यात तुमचं बचपन, मी तर माझं बचपन जगतो याच्यात. कारण की घरी असताना आम्ही खाडीत बोला, डोंगरावर बोला, इथे बोला, तिथे लहानपणी जायचो. त्याच्यामुळे हे आज फिरतोय म्हणून आम्हाला बरं वाटतं. तर अशा काहीतरी गोष्टी करा की ज्या तुम्ही कधी केल्या नाही. तुम्ही करा, तुमच्या मुलांना सांगा, तुमच्या मुलांना शिकवा चांगल्या गोष्टी. पण त्या ज्या पण करणार त्या मनापासून करा, एवढंच म्हणायचं. आता पूर्वीसारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. पहिले मुलं गोट्या खेळणं, क्रिकेट खेळणं, छोट्या छोट्या गोष्टी, बाहेर पडणं, लपाछुपी खेळणं. आता फक्त इंटरनेट याच्यातच पुरं गुंतलेली असतात की बाबा मुलं मोबाईल, गेम, व्हिडिओ त्याच्यावरतीच बघणं, अभ्यास पण मोबाईलवरतीच करणं. हेच पोरांना आजकाल समजलं जातं की जग म्हणजे मोबाईल आहे. हे जे आहे ते खरंच जग आहे. हे मुलांना तुम्ही दाखवा. तुम्ही मुलांना बाहेर काढा, नॅचरल गोष्टींमध्ये फिरवा. 6 महिन्यातून एक पिकनिक फॅमिली काढा की जेणेकरून आपण आपल्या मुलांना निसर्ग दाखवू शकतो की निसर्गामध्ये खूप काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत, खूप काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत. तर चला, आमची दोघांची बडबड काही कमी होणार नाही. आता आपण पाचपीरला आलो आहोत, थोडे 5-10 मिनिटावर आहोत. आता आपण पाचपीर दर्ग्यावरचं दर्शन घेऊया. ख्वाजा तेरे करम से जमाने में बात है, बंदे को नाज है कि तू बंदा नवाजी है. तेरी रहमतों का दरिया, ख्वाजा 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 तेरी रहमतों का दरिया सरे आम चल रहा है. आता आपण पाचपीर करून निघालो आहोत. आता आपल्याला अजून केवढं चालायचंय मी तुम्हाला दाखवते. तर इथून तो समोरचे जे पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला, त्याही आपल्याला चढायच्या आहेत. तर चला. तेरी रहमतों का दरिया सरेआम चल रहा है. होत आहे. चलो ये पहाड़ा भी नजदीक और थोड़ा बचा लो, कोशिश करो. स्वतः थकला. सब एक मिक्स
के सब कोई नहीं है यार मेरे पीछे तो मैं ही अकेला रह गया हूँ। बच्चों को पढ़ाते पढ़ाते बच्चों के पीछे कब रह गया मैं, मेरे को पता ही नहीं चला। स्वतः दमलाय। हा थकायला लागला ना तर स्वतः थांबतो। मुझे भीख मिल रही है ख्वाजा से, मुझे भीख मिल रही है ख्वाजा से, मुझे भीख मिल रही है तो मेरा काम चल रहा है। मुझे भीख मिल रही है मेरा काम चल रहा है। मुझे भीख मिल रही है मेरा काम चल रहा है। तर आता आम्ही कमलेशा बाबाच्या दर्ग्यावर आहोत। आता इथून आम्ही घोड्याच्या टाप जवळ जाणार आहोत। तर आता घोड्याच्या टाप जवळ असं मला माहिती पडलंय की ज्या वेळेस बाबा इथे आले होते तेव्हा जेव्हा ते घोड्यावर उतरले होते तेव्हा त्या घोड्याची जी टाप पडते त्याच्यामुळे ते पाणी जमा झालं आणि ते पाणी 24 घंटा चालूच असतं। ते कधी खराब होत नाही, कधी काही नाही। आणि असं बोललं जातं की जो आजारी माणूस असेल, कुठलाही आजार पण असेल तर ते पाणी पिल्याने माणसाचा सगळा आजार पण दूर होतो। तर एक बाबाची कृपा, तुम्हीही येऊन बघू शकता। खूप सकून आहे या जागेवर, तर नक्की या तुम्ही। चलो आगे। थोडेसे एक तुम्हाला सांगायचं होतं की मलंगड चढताना मी खूप प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे बघितल्या रस्ते। तर माझ्या मते तरी सरकार करेल तेव्हा करेल, पण माणसांनी तरी ही गोष्ट नक्की बघा की जागोजागी तुम्ही प्लॅस्टिक टाकू नका। त्यांनाही एवढं वजन घेऊन वरती चढावं लागतं, मी नाही बोलत नाही। त्यांनी तुमच्यासाठी पाण्याच्या सोयी करून ठेवल्या, तर तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्या ज्या काही घेता बिस्लरी वगैरे तर त्या घेतल्यानंतर इथे तिथे कोपऱ्यात टाकण्यापेक्षा एक दुकान सोडल्यावरती दुसऱ्या स्टॉपला एक दुकान येतं, तर त्यांच्याकडे असतो कचरा टाकण्यासाठी, तर तुम्ही त्यांच्याकडे जमा करा, दुसरी बाटली घ्या, कॅरी करा। मी असं सांगत नाही की आपण 3.5-4 तास जे गड चढतो इथेच नाही, मलंगडवरतीच नाही, कुठल्याही गडावरती चढताना तुम्ही एखादा चांगला स्टॉप बघून कचरा जमा करा की जिथे करून पब्लिक तुमचा कचरा बघून एका ठिकाणी कचरा जमा करू शकतो, असं बघा। प्लॅस्टिक विघळत नाही, तर तुम्ही असे एक ठिकाण करा की जिथे अरे मी कचरा टाकला इथे एका ठिकाणी, तर इथे दुसरा पब्लिक बघून टाकू शकतो, एकाच जागी होणार आणि तिकडे कोणतरी कॅरी करू शकतो, हेही बघा। कारण की गडावरती साफसफाई केली जाते, पण एकाच ठिकाणी जर असेल कचरा तर त्यांनाही सोयीस्कर पडतं। त्याच्यामुळे मी बोलते तुम्हाला की तुम्ही प्लॅस्टिक यूज करत असाल तर सांभाळून करा प्लॅस्टिक, बाकी काही नाही। तर चलो आगे चलते। मी तुम्हाला दादी अम्माचं जे दाखवलेलं डोंगर, त्या दादी अम्माच्या डोंगराला जायला इकडून 10 किलोमीटर आहे। मिनिमम 1 दिवस पूर्ण जातो दादी अम्माला जायला, पण आम्हाला इथे कळलं आहे की दादी अम्माला इकडूनच खाली उतरल्यावरती गाव आहे, त्या गावातून पण आहे जाण्यासाठी सोय। तर बघूया आम्ही। पण तरीही ते सांगतात दादी अम्माचा जर दरबार करणार असाल तर मग तुम्ही क्रू वाईज करा किंवा तुमच्या बरोबर कमीत कमी 7-8 तरी अर्धा दांडे काय बोलतात पैलवान घेऊन जावं, पैलवान सरळ। म्हणजे तिथे जागा शांतता भरपूर आहे, त्याच्यामुळे जंगल आहे, त्याच्यामुळे की तुमच्या सोबत 3-4 माणसं असलेली बरी, जे तुमची हेल्प करू हेल्प करू शकतात, त्याच्यासाठी आहे। तर आम्ही सरळ सोपा विषय, ट्रॅकिंग हा तुम्ही एकट्याने करू नका, आम्ही दोघंच गाडवा करत असतो, क्रू वाईज करा। तर आता आपण बघू, आम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आम्ही नक्की दादी अम्माचा पण एक ब्लॉग बनवणार आहे मी। तर बघूया आपण, क्रू वगैरे असतात ना, ते कधी आपल्याला वेळ भेटतो त्याच्यावर आहे आम्हाला। या छोट्या छोट्या गोष्टी करत जा, म्हणजे हाजी मलंगड जिथे सगळ्याच पब्लिक जातो तिथे बिंदास जा, पण
काही ठिकाणं खराब असतात, तिथे तुम्ही क्रू घेऊन जाऊ शकता. 10 माणसांचा ग्रुप सोबतीला बरं पडेल तुम्हाला. आपण घोड्याच्या टाप जवळ जाऊया. मला दाखवते घोड्याचे टाप. ते तिथे पाणी 24 घंटा असतं, 12ही महिने असतं. चलो उधर चलते. ख्वाजा मोइनुद्दीन का रुतबा दराज है, भारत की सरजमीन पे ख्वाजा का राज है, जिसको नवाजा ख्वाजा ने वो सरफराज है, बंदे को नाजी है के. दुपारचे 3 वाजले. आम्ही खाली उतरायला चालू केलंय. तारीख चालू झालाय. काल पण ह्याच टायमाला वरती पोहोचलो होतो, तेव्हा पण पाऊस चालूच झाला होता. आता बघू भिजत भिजत उतरतो का सुके उतरतो. चलो आगे मिलते हैं. दुनिया में जो कायम तेरे मंगतों का भरम है, ये तेरी इनायत है, ये सब तेरा करम है. दिल को मुनव्वर बना दिया, कतरे को तूने चाहा समंदर बना दिया, तेरे करम की ख्वाजा में. तर आम्ही दरवेळेस जे तुम्हाला तर शंकर मंदिर दाखवलं छोटंसं, ते आम्ही दरवेळेस आलो का उतरताना पाया पडायला जातो. आज आम्हाला एक तिकडूनच कॉर्नरला उभं होतो, त्या शंकराची पिंड दिसली. त्यांनी केलं असेल कदाचित काम शंकराच्या पिंडीचं, किंवा आम्हाला एवढे दिवस दिसला नसेल. आता बघूया आपण त्याचं पण दर्शन घेऊया. चलो. चमका दिए हैं तूने मुकद्दर के सितारे, रहमत के फूल खिल गए आंगन में हमारे. सदका तूने दिया है अहमद. आता 4 वाजून गेले. हे खूप मागून टंगामंगा करत उतरतोय. मला काय कळत नाही ह्याचं उतरणं. तर संध्याकाळची मला वाटतं हे 6 मजेशीर वाजवणार आहेत उतरापर्यंत. तर आता संध्याकाळचे 5:30 झाले. तर आता आपण खाली उतरलोय तिकीट घरापर्यंत. त्याचा गुडघा दुखतोय, कारण की आम्ही एकदा बाहेर गेलो होतो तेव्हा गाडीवरून स्लिप झालेली गाडी, त्याच्यामुळे त्याचा राईटचा गुडघा दुखतोय. तर आता तसा चालताना दिसतोय तुम्हाला. सांगितलं गुडघा दुखतोय. हां, कोणी सांगितलं गुडघा दुखतोय? ह्याचा अजिबात दुखत नाही. तुला पब्लिसिटी पाहिजे चॅनेलला. गुडघा दुखवायचा 5 किलोमीटर चालू शकतो. चल बघू कंडिशनला. वाटतंय का तुम्हाला कुठला अँगल? काही पण बोलले ना, यांचा हळूहळू चालण्यात 6 वाजणार आहे. शेवटी 6 वाजवलेच त्याने खाली उतरायला. आपण जाऊ हळूहळू. आपली गाडी लागली तिथपर्यंत. दुसरा हे जे जुने गेम आहे ते मुंबईच्या पोरांना खेळायला भेटतात की नाही विचार. आता जागाच राहिली नाही गेम खेळायला. हे आता आपण गाडीजवळ गेल्यावर बघूया आपल्या गाडीची अवस्था. तन मन को मेरे रंग दिया चिश्ती बहार से. आपण खाली आलो आहोत. आता आपण घरी जायच्या रस्त्याला जाऊया. चलो. आई है तेरे दयाल से. करम है
देवी बैसली डोंगरावर, आई मुंबरा देवी बैसली डोंगरावर, बैसून डोंगरावर ठेवते नजर आमच्यावर, बैसून डोंगरावर ठेवते नजर आमच्यावर. आई मुंबरा देवी बैसली डोंगरावर, आई मुंबरा देवी बैसली डोंगरावर, बैसून डोंगरावर ठेवते नजर आमच्यावर, बैसून डोंगरावर ठेवते नजर आमच्यावर. गौरव दूरे 12 वर्षाचे. तर मंडळी तुम्ही बघितलं, मुलांसाठी थोडासा खाऊ घेतला आम्ही शोरमा म्हणून. तर आता आम्ही घरी आलोय. संध्याकाळचे 8-8:30 झाले आहेत मला घरी यायला, कारण की कल्याणमध्ये ट्रॅफिक लागलं होतं. आणि सॉरी, आम्ही आज थोडंसं उल्लंघन केलं ट्रॅफिकचं. आम्ही रॉंग साईडने गाडी टाकली होती, कारण की उशीर खूप झाला होता, खूप ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे बऱ्याच गाड्या जात होत्या. त्याच्यामागून आम्हीही निघालो. सॉरी आम्हाला त्याबद्दल. अजून एक गोष्ट अशी आहे, मलंगगड हा पीरमाची म्हणून गड ओळखला जायचा. 1780 मध्ये एम बिल्डर म्हणून इंग्रजांनी आपल्या मलंगगड म्हणजे पीरमाची या गडावरती हल्ला देखील केला होता, पण महाराजांच्या युक्तीने तो हल्ला अडवण्यात आला होता. आणि तेव्हा गड आहे तसंच आहे अजूनही. अजून एक गोष्ट की आम्ही जेव्हा गड चढायला चालू केला तेव्हा आम्हाला असं माहिती पडलं की मेन दर्गा आहे, मोठा दर्गा, जो दर्ग्याच्या मागे छोटी छोटी घरं आहेत, त्या घरांची इथे दगड कोसळ झाली होती. त्याच्यामध्ये एका माणसाचा मृत्यूही देखील झाला आहे. आणि आत्ताच सोमवारी दगड कोसळला होता. तर आज शुक्रवार आहे, तर आम्ही गुरुवारी गेलेलो गडावरती. तर सोमवारी ह्याच आठवड्यात दगड कोसळ झाली आहे. म्हणून मी जो ट्रॅकिंगचा भाग आहे त्या भागावर गेलो नाही. थोडाफार आम्ही दाखवणार होतो तुम्हाला की ट्रॅकिंग कुठल्या साईडने चालू करतात, म्हणजे कुठून चालू करतात हे, पण आम्ही त्या घटनेमुळे तिकडे पोहोचलो नाही. तर त्याबद्दल बघू, आपल्याला पुन्हा मला कधी जावं लागलं किंवा माहिती पडलं तर मी नक्की जाईन, तुम्हाला दाखवेन. तर असाच मी माझा ब्लॉग इथे समाप्त करते. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला नेहमी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशाच काही व्हिडिओ बघायचे असतील तर मला असंच नेहमी प्रेम देत राहा, आणि मी तुमच्यासाठी अशाच नवीन काही व्हिडिओ आणत राहील. तर चला आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए बाय बाय.